काय मंडळी, बरे आहात ना? बरं असलंच पाहिजे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स ग्रॅव्हिटेशनल लॉ बद्दल शिकलो होतो. या व्हिडिओमध्ये आपल्याला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या टॉपिक बद्दल शिकायचं. ओके, तुम्हाला कळत असेल ऍक्सेलरेशन हा टॉपिक आपण इयत्ता 9वी मध्ये शिकलेलो आहोत. ओके, या ऍक्सेलरेशन म्हणजेच चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम ही डेफिनेशन सर्वांचीच पाठ होती, तुमची पण असेलच. ओके, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी या टॉपिक मध्ये आपण ऍक्सेलरेशनच शिकणार आहे, परंतु हे जे ऍक्सेलरेशन येतंय इथं हे ग्रॅव्हिटीमुळे येतंय, म्हणून इथं या टॉपिकचं नाव दिलेलं आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. बघूया नेमका काय टॉपिक आहे. बघा बाळांनो, तुम्हाला एक अॅनिमेशन इथं दाखवण्यात आलेलं आहे. एक बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगवर एक छोटासा मुलगा हातात बॉल घेऊन तिथं उभा आहे. ओके, तो मुलगा तो बॉल हातातून खालती जमिनीकडे फेकतोय. जसा तो बॉल त्याच्या हातातून जमिनीकडे येतोय, म्हणजे खालच्या दिशेला येतोय, तशी त्या बॉलची तुम्हाला स्पीड वाढताना दिसते. कशामुळे हे झालं असेल नीट बघा. मुलाच्या हातामध्ये जो बॉल होता त्याची वेलॉसिटी अगोदर होती 0 मीटर पर सेकंद. ज्यावेळेस तो बॉल या ठिकाणी आला त्याची वेलॉसिटी झाली असेल 5 मीटर पर सेकंद. ज्या वेळेस तो जमिनीपर्यंत आला, या पॉइंटला आला जमिनीला टेकायच्या अगोदर, तर त्याची वेलॉसिटी होती 10 मीटर पर सेकंद. हे एक एक्झाम्पल आहे. जर तुम्ही नीट बघितलं तर अगोदर किती होती 0 मीटर पर सेकंद, नंतर किती होती 5 मीटर पर सेकंद, नंतर किती झाली 10 मीटर पर सेकंद. म्हणजे वेलॉसिटी मध्ये इथं काय येतोय बाळांनो, चेंज येतोय. काय येतोय? चेंज आपल्याला येताना दिसतोय वेलोसिटी मध्ये. ओके, वेलोसिटी मध्ये आपल्याला चेंज येताना दिसतोय, परंतु हा जो वेलोसिटी मध्ये चेंज येतोय तो कशामुळे येतोय? तो वेलोसिटी मध्ये चेंज येतोय बाळांनो ग्रॅव्हिटीमुळे. तुम्हाला नक्की माहित असेल की पृथ्वीच्या खालच्या बाजूने एक फोर्स खालती लागतो. आपण कोणतीही गोष्ट वरतून खालती फेकली तर खालच्या बाजूला ती खेचली जाते. कशामुळे? एका फोर्समुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे. म्हणून या बॉलवर पण तो सेम फोर्स लागतोय. जसा त्या मुलाने हा बॉल खालच्या दिशेला सोडला तसा त्या बॉलवर एक फोर्स लागला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, आणि त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सने काय केलं? व्हेलॉसिटी मध्ये चेंजेस आणले. अगोदर 5 मीटर पर सेकंद व्हेलॉसिटी होती, नंतर 0 मीटर पर सेकंद वेलॉसिटी होती, नंतर 5 मीटर पर सेकंद झाली, नंतर 10 मीटर पर सेकंद वेलॉसिटी झाली. म्हणजे वेलॉसिटी मध्ये काय आला? चेंज आला. तो चेंज पण कसा आला? विथ रिस्पेक्टिव्ह टाइम तो आलेला आहे. विथ रिस्पेक्ट टू टाइम तो चेंज आलेला आहे. आणि तो चेंज कोणामुळे आला बाळांनो? ग्रॅव्हिटीमुळे हा चेंज आलेला आहे. आणि चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइमला आपण काय म्हणतो बाळांनो? ऍक्सेलरेशन म्हणतो ना. म्हणजे ऍक्सेलरेशन तिथं होतंय. कोणामुळे ऍक्सेलरेशन होतंय? ते ग्रॅव्हिटीमुळे आपल्याला ऍक्सेलरेशन होताना दिसतंय. म्हणून आपल्याला इथं दिलेलं आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. म्हणजे जे ऍक्सेलरेशन त्या बॉल मध्ये दिसून आलं आपल्याला, ते कोणामुळे दिसून आलं? ग्रॅव्हिटीमुळे दिसून आलं. म्हणून याला म्हणतात ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हा टॉपिक तुम्हाला कळालाच. इथं प्रूव्ह करायला सांगतोय, म्हणजे डिराईव्ह करायला लावतोय फॉर्म्युला. काय फॉर्म्युला ते बघू आपण, डिराईव्ह करू. बघा बाळांनो, तुम्हाला एक गोष्ट माहितीये, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला सर्वांना पाठ असेल. काय होता फॉर्म्युला? F इज इक्वल टू G m1 डॉट m2 अपॉन d स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला होता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉचा. हा तुम्हाला पाठ असेल. आपण हाच फॉर्म्युल्यावर थोडी मॉडिफिकेशन करणार आहे, आणि मॉडिफिकेशन केल्यानंतर तुमचा ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला इथं डिराईव्ह करणार आहे. बघूया कसं करू आपण. ओके, हा तुमचा फॉर्म्युला आला F इज इक्वल टू G m1 m2 अपॉन, आपण d स्क्वेअर घेत होतो, आपण डिस्टन्स घेत होतो. d जो डिस्टन्स आहे आपण त्याला d ने डिनोट करत होतो. आता तो कशाने डिनोट केलाय बाळांनो? r ने डिनोट केलेला आहे इथं. ओके, r ने तो इथं डिनोट केलेला आहे. आपण तोच फॉर्म्युला आहे, चेंज नाही, फक्त ते आपण d डिनोट करत होते, इथं r ने डिनोट केलेला आहे तो. ओके, तुम्ही इकडे बघू शकता बाळांनो, आपल्याला एक अॅनिमेशन मध्ये एक अर्थ दिलेली आहे. त्या अर्थचं मास मी कन्सिडर करतो m, कॅपिटल M आपण इथं कन्सिडर करू. त्याच्यानंतर अर्थच्या सरफेसवर एक छोटासा मुलगा उभा आहे, त्याचं मास मी कन्सिडर करतो स्मॉल m. बघा, आपण एक अर्थ घेतलेली आहे, त्या अर्थचं मास आपण कन्सिडर केलं कॅपिटल M, आणि त्या अर्थच्या सरफेसवर एक छोटासा मुलगा उभा आहे, त्याचं मास मी कन्सिडर करतो स्मॉल m. ओके, त्या छोट्याशा मुलामध्ये आणि अर्थ मध्ये काही ना काही काय असलं पाहिजे? अंतर असलं पाहिजे. आपण ते जे अंतर आहे, ते जे डिस्टन्स आहे, ते आपण डिनोट करू बाळांनो
कॅपिटल आर ने. कशाने डिनोट करतोय? कॅपिटल आर ने. मग जर हे आपल्याला इथे हे जे टर्म्स दिले जर मी या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये लिहायच्या म्हटल्या तर आपल्याला लिहिता येतील का? हो, नक्की लिहिता येतील. बघूया कसं लिहिणार आपण. या फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये आपल्याला त्यावाल्या टर्म लिहायच्या म्हणजे M1 M2 च्या जागी आपल्याला कॅपिटल एम आणि स्मॉल एम असं लिहायचंय. बघूया कसं. ओके, F इज इक्वल टू G. जो M1 होता त्या M1 च्या जागी मी काय घेतला? कॅपिटल एम घेतला, मास ऑफ अर्थ घेतला. त्याच्यानंतर M2 जो मास ऑफ जो छोटा मुलगा आहे, चाइल्ड आहे, तो आपण एम घेतला, स्मॉल एम घेतलाय मी. M2 च्या जागी काय घेतला? स्मॉल एम घेतला. मग या आर स्क्वेअरच्या जागी हा जो स्मॉल आर आहे या स्मॉल आर च्या जागी मी काय करणार बाळांनो? कॅपिटल आर इथं घेणार आहे. ओके, कॅपिटल आरचा मी स्क्वेअर इथं घेऊन घेतला. सेम टू सेम फॉर्म्युला आहे, फक्त मी टर्म थोड्या चेंज केल्या, फॉर्म्युला तोच आहे. ओके, हा आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉचा फॉर्म्युला आहे. आता मी काय करतो, तुम्ही 9वी मध्ये न्यूटनचा मोशनचा एक लॉ शिकला असेल, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आपण एक चॅप्टर होतं, त्या चॅप्टर मध्ये सेकंड लॉ होता न्यूटनचा, F इज इक्वल टू ma. त्याचा फॉर्म होता, तोच आपल्याला फॉर्म्युला इथं घ्यायचा आहे. F इज इक्वल टू ma. ओके, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. हा सेकंड लॉ ऑफ न्यूटन होता, सेकंड लॉ ऑफ मोशन होता. ओके, आपल्याला तोच फॉर्म्युला घ्यायचा इथं. आता इथं हे पण ऍक्सेलरेशन आहे बाळांनो, आणि आपण जे डिराइव्ह केलं ते पण काय होतं? ऍक्सेलरेशन. फक्त हे ऍक्सेलरेशन कोणामुळे होत होतं? ग्रॅव्हिटीमुळे. आणि हे आपलं नॉर्मल ऍक्सेलरेशन आहे. मग हे जे सेम टू सेम कन्सेप्ट आहे म्हणून मी कन्सिडर करतो A इज इक्वल टू G. हे पण ऍक्सेलरेशन आहे आणि हे पण ऍक्सेलरेशन आहे. फक्त हे ऍक्सेलरेशन कॉमन टर्म मधलं आपलं जे आपण शिकलेलं आहे ते ऍक्सेलरेशन आहे. परंतु हे जे ऍक्सेलरेशन आहे हे ग्रॅव्हिटीमुळे येते म्हणून याला आपण कसं डिनोट करतोय? स्मॉल g ने. म्हणजे A आणि G हे कसे आहे? इक्वल टर्म्स आहे. मी इथं ते कन्सिडर केलेलं आहे. ओके, आता मी काय करतो, हा जो A इथं दिलेला आहे या A च्या जागी कोणती टर्म टाकणार? मी G वाली टर्म टाकणार. जर मी तसं केलं तर मला एक फॉर्म्युला मिळतोय F इज इक्वल टू G. का केलं मी? कारण की या दोघी टर्म काय बाळांनो? सेम आहेत म्हणून मी इथं लिहितोय F इज इक्वल टू mg. हे इक्वेशन नंबर मला सेकंड मिळाला. ओके, याला सेकंड देऊ आपण आणि याला मी थर्ड इक्वेशन देतो. इथपर्यंत तुम्हाला नक्की कळालं असेल. आपण नेक्स्ट जाऊ F इज इक्वल टू mg घेऊन. आता मी जो हा F इज इक्वल टू mg आहे, इक्वेशन नंबर 3 बाळांनो, हे इक्वेशन नंबर 3 मी इक्वेशन नंबर 1 मध्ये काय करतो? पुट करतो. मग मी इथं लिहितो पुट इक्वेशन नंबर 3 इंटू इक्वेशन नंबर इक्वेशन लिहावं लागेल इथं. इक्वेशन नंबर 3 इंटू इक्वेशन नंबर 1. जर मी हे इक्वेशन नंबर 3 जे की आपल्याकडे आहे, इक्वेशन नंबर 3 काय आपल्याकडे? F इज इक्वल टू mg. हे इक्वेशन नंबर 3 मी जर पुट केलं कोणत्या इक्वेशन मध्ये? इक्वेशन नंबर 1 मध्ये जर मी पुट केलं तर मला एक टर्म मिळते. इक्वेशन नंबर 1 काय आपल्याकडे? F इज इक्वल टू g m स्मॉल m r स्क्वेअर. याच्यात मी जर हे पुट केलं म्हणजे ह्या F च्या जागी मला काय लिहावं लागेल बाळांनो? mg लिहावं लागेल. म्हणून मी F च्या जागी काय लिहितो? mg लिहितो. mg का घेतलं मी? जे बघा F ची किंमत काय आपल्याकडे इक्वेशन नंबर 3 मध्ये? F इज इक्वल टू mg. मग मी हे जे इक्वेशन नंबर 3 आहे कशात पुट केलंय? इक्वेशन नंबर 1 मध्ये मी पुट केलंय म्हणून मला व्हॅल्यू कशी भेटते? F च्या जागी मी काय लिहितोय? mg लिहितोय. mg इज इक्वल टू g कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. तुम्ही जर नीट बघितलं तर हा पण स्मॉल m आहे, हा पण स्मॉल m आहे. मास गेट्स कॅन्सल, या टर्म इथं कॅन्सल होते. उरतंय काय? g उरतोय फक्त. ओके, म्हणून मी इथं लिहितो g इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इंटू मास ऑफ अर्थ अपॉन r स्क्वेअर. आपला इथे एक नवीन फॉर्म्युला आपल्याला इथं डिराइव्ह झालेला दिसतोय. हा जो फॉर्म्युला आहे बाळांनो, हा फॉर्म्युला आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा हा फॉर्म्युला आहे. हे तुम्हाला पेपरामध्ये डिराइव्ह वगैरे करायला येणार नाही, परंतु हा फॉर्म्युल्यावर तुम्हाला न्यूमेरिकल्स नक्की येऊ शकतात. म्हणून हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करून घ्यायचा आहे. ओके, व्हॅल्यू ऑफ g ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आता तुम्ही जर नीट बघितलं त्याची पण काही ना काही व्हॅल्यू असणार आहे. जे आपण फॉर्म्युला डिराइव्ह केला तर त्याची अर्थच्या सरफेसवर एक व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू आपल्याला
आयडेंटिफाय करायची, डिफाईन करायची नेमकी काय ती व्हॅल्यू आहे. ओके, जर तुम्ही त्याची व्हॅल्यू तुम्ही बघितली तर त्याची व्हॅल्यू अर्थच्या सरफेसवर आपल्याला दिसून येते 9.77. आपण ती इथं प्रूव्ह करणार आहे कुठून आली ती व्हॅल्यू. आता ही अर्थ आहे, अर्थचा काही ना काही मिड पासून सरफेस पर्यंत काही ना काही डिस्टन्स इथं आहे. ते डिस्टन्स दिलेले आपल्याला 6.4 × 10⁶ मीटर. हे आपल्याला अर्थची रेडियस दिलेली बाळांनो. काय दिलेली? एक प्रकारे अर्थची रेडियस दिलेली. त्याच्यानंतर मास ऑफ अर्थ दिलेला आहे आपला. मास ऑफ अर्थ किती आहे? 6 × 10⁻24 kg हे मास ऑफ अर्थ आहे. त्याच्यानंतर आपल्याला फॉर्म्युला देतोय, या फॉर्म्युल्यामध्ये या व्हॅल्यू टाकायच्या आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक व्हॅल्यू सांगणे विसरलो होतो मागच्या वेळेस, ती म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू. बाळांनो, जो जी असतो याची पण व्हॅल्यू असते. या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू असते 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg². याची एक व्हॅल्यू आहे G = 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर kg². ही त्याची काय बाळांनो एक व्हॅल्यू आहे. जी ची पण व्हॅल्यू असते. ही व्हॅल्यू पण आपल्याला याच्यामध्ये टाकावी लागणार आहे. बघूया आपण सर्व व्हॅल्यू आपल्याकडे ज्या आहेत त्या या इक्वेशन मध्ये पुट करणार. जशा मी त्या व्हॅल्यू इक्वेशन मध्ये पुट करतो, बघा मी बोललो होतो जी ची व्हॅल्यू असते 6.67 × 10⁻11. त्याच्यानंतर आपण m ची व्हॅल्यू पुट केली. m काय? मास ऑफ अर्थ 6 × 10⁻24 kg. ओके, ती व्हॅल्यू आपण पुट केली. त्याच्यानंतर रेडियस ऑफ द अर्थ. रेडियस ऑफ द अर्थ किती आहे? 6.4 × 10⁻6 मीटर. बघा ती व्हॅल्यू मी पुट केली, त्याचा तो स्क्वेअर आहे. आता आपण हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला लास्टला एक व्हॅल्यू मिळते बाळांनो. सॉल्व्ह केल्यानंतर एक लास्टला व्हॅल्यू मिळते. ती जी व्हॅल्यू मिळणार आहे ती ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आहे. पण कुठं? ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवर ही व्हॅल्यू आहे. ओके, G = 9.77 मीटर सेकंद स्क्वेअर. 9.77 मीटर सेकंद स्क्वेअर ही याची व्हॅल्यू आहे. ही विचारली सुद्धा जाते की अर्थच्या सरफेसवर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय? तर ही व्हॅल्यू आहे. बाळांनो, तुम्ही पेन पेपर घेऊन लिहा. तुम्ही जर असं लिहिणार नाही तर तुम्हाला हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला नेमकं या टॉपिक मध्ये काय काय झालंय ते कळणार नाही. म्हणून तुम्ही पेन पेपर घेऊन हे लेक्चर समोर बसायचं. ओके, G = 9.77 मीटर सेकंद स्क्वेअर. ओके, ही याची व्हॅल्यू आहे. आपण ही व्हॅल्यू पण डिराईव्ह केली. इथं हे लेक्चर आपण स्टॉप करू. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. तुम्ही आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहेत. म्हणून तुम्ही सबस्क्राईब करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, भेटूया मग नेक्स्ट लेक्चर मध्ये. स्टे ट्यून.